तर मित्रांनो, महाराष्ट्राचं एक प्रकारे दैवत सोन्या 50-50 काल मला वाटतं परवा राजाला पण चोळला. त्यानंतर बऱ्याच लोकांच्या कमेंट आल्या की सोन्याला पण चोळावा. आणि राहुल गोरे आणि बिदारकरांची टीम, मान तालुक्याचे अध्यक्ष यांनी, अनिकेत भैया यांनी इथं आणला बैल. राहुल, कसं नियोजन कसं झालं आज इकडं आणायचं? नियोजन म्हणजे दानाभाऊच्या व्हिडिओला खाली कमेंट पडलेल्या बऱ्याच लोकांच्या की एकदा बैल आप्पासो भोसल्यांकडे न्या तुम्ही चोळायला. बैल आपला काय होतोय, एक पाय उचलतोय आणि एका पायाला थोडी गाठ आहे. त्यामुळं बऱ्याच लोकांनी सांगितलं, दानाभाऊनी कॉन्टॅक्ट केले की जावा बैल घेऊन. आम्ही म्हणजे शेठला सांगितलं सकाळी की बैल आज घेऊन जातोय. बैल धुतला भेटला आणि अनिकेत भैया, नंतर युवराज शेठ, सूरज बाबा इंगळे, अक्षय, युवराज शेठ, आमची जी टीम आहे सगळीच, प्रणव वाडसो, ती टीम आता आम्ही बैल इकडे घेऊन आलोय सगळीच. आणि बऱ्यापैकी जवळपास 3.5 तास बैल चोळलाय. हा, डॉक्टरांनी एवढी सेवा केली, म्हणजे लोकांचं प्रेम आहे त्या बैलावर असल्यामुळेच आज हे दिवस घडून येतात. अनिकेत भैया, काय चोळल्यापासून कसा बैल काय? चोरल्यापासून बैल लय फ्रेश झालाय आज. म्हणजे चालण्यात बी जरा फरक पडलेला आहे. आणि एक शेवटी आयुर्वेदिक आहे, त्यामुळे जरा हळूहळू रिझल्ट येईल, पण 100% रिझल्ट येईल. कारण विश्वास आहे. म्हणजे जिथं काय काय त्यांनी पॉईंट धरले तेव्हा बैल असा, म्हणजे पाय उचलणं ही त्या गोष्टीनं काय कळतं की तिथं बैलाला काहीतरी दुखापत झाली, ती त्यांनी दाखवून दिला आम्हाला. डॉक्टर साहेबाकडे येऊ. डॉक्टर, काय बैल काय काय झालं? अनेक लोकांचं म्हणणं होतं पहिल्यांदा श्रावणात आमच्या घरी महादेव आलाय, आधी त्याच्या दर्शन घेतो, पाया पडतो. म्हणजे आता बरेचसे राजाची आपण मुलाखत घेतली तेव्हापासून भरपूर तुम्हाला पण कमेंट आली, आम्हाला पण वारंवार माणसं म्हणजे सांगत होती की सोन्या येऊ द्या, सोन्याला स्टेटमेंट करा. म्हणजे बऱ्याचशा दिवसाचा प्रॉब्लेम आहे, पण योगायोगच लागतोय. म्हणजे श्रावण महिन्यात आता भरपूर बैल आपण अशी टॉपची नामांकित कव्हर केल्यात. म्हणजे थोडक्यात हे विठ्ठलाचं रूपच आहे बैल, ही सोन्या म्हणजे महाराष्ट्राचं सोन्या म्हणजे ते आमच्या दारात आलाय, म्हणजे आमचं एक भाग्य थोडक्यात. म्हणजे थोडक्यात 50,000 लाख रुपये देऊन कोणाच्या दारात जात नाही, पण आपल्या दारात येऊन 1-2-3 तास सेवा घडली, त्याचा आनंद आहे. आणि त्याचा उपचार म्हणजे आपण 100% ती तर कव्हर करणारच. आता काय काय नक्की काय काय प्रॉब्लेम होता बैलाला? बैलाला म्हणजे पाठीमागून जरा मणक्याचा प्रॉब्लेम आणि शिराचा प्रॉब्लेम, आणि थोडी नॉर्मल छातीच्या शिरा पण भरून आलेले. म्हणजे आता भरपूर दिवस पळतोय, आता जवळजवळ भरपूर दिवस झालं बैल पळतोय, त्यामुळे शिरा वगैरे भरून येणे किंवा गाडी वगैरे वडण्यानं ती शिराचा प्रॉब्लेम येतोच. आणि पाठीमागून लिगामेंटचा प्रॉब्लेम, म्हणजे खुब्याला कळ असल्यामुळं, तिथली नॉर्मल शिर दाबल्यामुळं किती पाठीमागची लिगामेंट आहे का तिथं, म्हणजे गुडघी सारखा आजार झालता. तिथे एक गट्टा झालाय, म्हणजे गाठ आली. ती म्हणजे रक्त सप्लाय कमी पडली बैलाला, आणि हे जे आपल्या गुडघ्यात दोन्ही बाजूला शिर दबली का तिथं जाग्यावर शिर फुगती, त्यामुळे ती रक्त सप्लाय कमी होती, गुडघी सारखा प्रॉब्लेम येतो. दादांनी बैल निवृत्त केलाय 3 फेऱ्याला, पण एक विश्वास लोकांना वाटला की आप्पासाहेबकडे बैल गेलाय डॉक्टरकडे, 3 फेऱ्या सुद्धा बैल पळू शकतो, अशा म्हणजे कमेंट येते काय काय? नाही, पळू शकतो ना 100%, कारण बैल आहे महाराष्ट्रात सोनं आहे, त्यामुळं वस्तू चांगली आहे, त्यामुळे बैलात पण जिद्द आहे. पण आता नॉर्मल काय कारणानुसार त्यांनी बंद केला, पण ती पण आपण ओके करणार, आता काय अडचण नाही, खात्री 100% आहे आपल्याला. बैल जर कव्हर, आता तुम्हाला काय वाटतंय, एक फेरा त्या दिवशी पळाला बकासूर बरोबर, महाराष्ट्रात बघितलं बैल पोहतोय, पण चोळल्यावर म्हणजे त्याला जर पूर्णपणे कव्हर केला, त्याचं दुखणं आहे काय काय म्हणजे पायाचा, ते सांगू शकत नाही. पूर्णपणे कव्हर केला तर काय डॉक्टर काय सांगतात बैलाचं? नक्कीच पहिल्यासारखा 100% पळणार, म्हणजे अजून बी पळतोय, पण ती तुम्ही 3 फेऱ्या म्हणताय ती 4 पळेल, अजून काय सांगता येत नाही. इकडं बैलाचं म्हणजे इकडे किती दिवस झाला आलाय बैल त्याला तुमच्या बिदालमध्ये? बैल आता 15 दिवस आलोय की आपल्याला, म्हणजे सोन्या 50-50 केसरी आला, बैल आता इथं 2-3 महिने बैल इकडेच आहे घाटावर. मुंबईत भरपूर पाऊस आलाय ना, त्यामुळं. आणि बैल त्या दिवशी पण लय पळालाय, म्हणजे गुरु शिष्य जोडी एवढी पळाली की अखंड महाराष्ट्रात त्या जोडीनं हे केलं. त्यावेळेस आपली गाडी फायनलच्या गाड्या 25 सेकंद 24 सेकंदावर आलत्या, हे सोन्याची गाडी आणि बाकाची गाडी 21 सेकंदावर आलती. 21 सेकंद, 940 फुटाचा 960 फुटाचा पल्ला 21 सेकंदावर आली, म्हणजे जवळपास एक वेगळाच आपल्याला धक्का दिला त्या दिवशी बैलाने. आणि एवढ्या पब्लिक मध्ये दाट अक्षरशः पुढची फाटी पण बैला दिसत नव्हती, तरी पण तेवढ्या बैल ही दाटून लय गाडी पाहिली. मुंबईला पब्लिक असतं त्या प्रमाणात आलतं पब्लिक, पूर्णपणे फाटीत पब्लिक होतं, व्हिडिओ काढायला सुद्धा येत नव्हता, इतकं पब्लिक होतं. पब्लिकच्या आतनं दिसत नव्हती, एवढ्यात बैल पुढे थांबायला लांब गेला. बैल लय लांब, पुढं अर्धा किलोमीटर गेला असेल बैल पुढं थांबायला.
आणि मुंबईच्या डॉक्टरांनी मला डॉक्टर सांगितलं की बैल तुम्ही बाहेर काढा. हम्म. मग त्यांनी पण बऱ्यापैकी बैल आता पळवलाय, म्हणजे त्यांनी सांगितल्यामुळे आपण ती फेऱ्यात बैल घेतला. आणि त्या दिवशी अक्षरशः ही केलं. आणि आता काय बैल आपल्याला काय पळवायचं नाही, पण त्याच्या ज्या सोनेरी क्षणात जी त्याचं जे आता हे आहे वय आहे, म्हणजे म्हातार वय आहे त्याचं, त्या वयात बैलाला पण काय नाही त्रास झाला पाहिजे असं जे शेठचं आणि सर्व अख्ख्या महाराष्ट्राचं म्हणणं आहे की बैल त्याने नाही पळू दे आता, पण आपलं निवांत आपलं राहून तरी त्याला त्रास नाही झाला पाहिजे, एवढंच आपलं म्हणणं आहे, बाकीचं नाही काय. जेवढं माणसांचे डॉक्टर आहेत किंवा आणि काय त्याला माणसांना बोला येतं माझं हे दुखते ते दुखते, पण बल्लाळ डॉक्टर असू द्या किंवा हे डॉक्टर असू द्या, ही टीम जी जनावरांची टीम आहे, एक बल्लाळ डॉक्टर किंवा हे असू द्या, ह्यांना देव म्हणलं म्हणावं. कारण कसं होतं माहिती आहे का, तर मुख्य चित्रपाला सांगा येत नाही काय प्रॉब्लेम आहे, तरी पण ते म्हणजे प्रयत्न करत असतात आणि कव्हर पण करत असतात. अनेक महाराष्ट्रातलं म्हणजे नंदी कोणाकोणाला अडचण आहे काय, म्हणजे अनेक लोकांचं म्हणजे काय म्हणणं, माणसांचं म्हणणं काय असतं बाबा बैल नीट झाल्यानंतर. नाही, बैलांचं म्हणजे कसं आहे, थोडक्यात आता पळायसाठी कोणच बैल पाळत नाही. प्रत्येक जण आता मला रिअल आहे ती सांगतो मी, कारण निस्ता बैल आमचा राहुल्या तर राहू द्या, पण ती क्लिअर होऊ द्या असं म्हणणं असतं त्यांचं. पण ती पण आपण 100% कव्हर करतो. आता बैलांचा बऱ्याचशा छाती भरण्याचा प्रॉब्लेम असतो. छाती भरणे म्हणजे दूध पाजले किंवा गाडी बांधली किंवा बैल कमी पडली अशामुळे छाती भरते. तसली तर आपण भरपूर बैल 100% कव्हर करतो. डॉक्टर साहेब, आता महाराष्ट्रात अनेक लोक म्हणजे बाहेरचे मला मला वाटते संभाजीनगरचे वगैरे बैल आहेत ते दूध कंटिन्यू त्यांच्या बैलाला दुधाशिवाय ही होत नाही, मग ते दुधामुळे पहिल्यापासून का आधी मध्ये चालू केल्यामुळे दुधा नाही, आधी मध्ये पाजल्यामुळे किंवा पाजल्यामुळे ठसका लागला की फुफ्फुसाला इन्फेक्शन होतं, तिथून निमोनियाचा प्रकार येतो. छातीत कफ झाले की प्रॉब्लेम येतोच. दूध पाजलं तर त्याला पिऊ द्यायचं असते किंवा बिगर ठसका लागता पाजायचं, किंवा शेळीचं किंवा खिल्लार गायचं दूध अतिशय सुंदर, म्हणजे ह्याच्या पचनसाठी किंवा आरोग्यासाठी चांगलं असते. त्यामुळं दूध पाजलं तर शेळीचं किंवा खिल्लार गायचं. म्हशीचं किंवा जर्सी गायचं पाजताल तर म्हणजे त्याला फॅट जास्त असते, कप जास्त होते त्याला, त्यामुळे ती प्रॉब्लेम येतोच. आता म्हणजे बऱ्याचशा प्रेक्षकांची इच्छा होती की बाबा सोन्या स्टेटमेंट आपण करावं, त्याची मालिश सेवा करावं, तर ते म्हणजे योग आलेला आहे अचानक, म्हणजे श्रावणाच्या महिन्यात, आणि त्याची आपल्या हातनं सेवा झालेली आहे सोन्याची, त्यांची इच्छा पूर्ण झाली. बर डॉक्टर साहेब, काय म्हणजे एक प्रत्येक सेवा म्हणजे अनेक लोक सेवा करते, म्हणजे कोण माणसांची सेवा, माणसाचा डॉक्टर पण सेवा करतात माणसाची, पण ही जनावरांची मुख्य चित्राबाची सेवा करणं म्हणजे लय मोठा योग आहे आणि त्याचा एक आशीर्वाद लाभत असतो. आज सोन्या आलाय घरी किंवा तुम्ही म्हणता विठ्ठलाप्रमाणे आपल्या इथं आलाय, तर काय समाधान वाटलं. नाही, थोडक्यात म्हणजे कसं आहे, आता जे आपण मंदिरात जातोय ती सेवा करण्यापेक्षा हे मुख्य जनावरांची केलेली कधी पण चांगली, कारण हीच सगळीकडनं आशीर्वाद, ह्याचा माहिती शेवटी देवच आहे बैल. विठ्ठल आमच्या दारात आलाय असं वाटतंय, त्यामुळे एक 3 तास ह्याची सेवा केली आपण मनापासून. दुसरं कॉल वेटिंगला येत होतं पण कोणाचा कॉल उचलला नाही, पण मेन बैलाची सेवा केली, कारण ही महाराष्ट्रात सोन आहे आणि ही कुणाच्या दारात म्हणजे सजांसज येत नाही, एक नशीब लागतंय वर्ण देवाचा आशीर्वाद. आता मगाशी लाईव्ह लावलेलं तेव्हा अनेक लोकांची कमेंट होती की डॉक्टर साहेब सोन्याला बरा करा, तुम्हाला 15 इंची लॅपटॉप ह्याचा मला वाटतं डेलचा लॅपटॉप घेऊन देतो, म्हणजे ही प्रेम आहे सोन्यावर. नाही, बरोबर आहे, प्रेम आहे, पण कसं आहे, आपण पैशा पाण्याला म्हणजे हपपलेला माणूस नाही, आपली एक जनावरांची सेवा असते, त्यामुळे पैसे कोणी देऊ नाही तर ना देऊ, बैल वस्तू आली की ती मोकळी करायचं आमचं काम. माणसाचं प्रेम तिथनं बघत. बरोबर आहे, माणसाचं प्रेम आहे, कारण त्यांनी पण त्यांची म्हणजे कुठंही राखेल नाही ना समसम, त्या मानानं पळाला आहे बैल, समसम कुठं ठेवलं नाही, जाईल तिथं म्हणजे 1 नंबरला राहून किंवा महाराष्ट्रात नाव करून सगळ्यांची मनं जिंकली सोन्यानं. बघा मित्रांनो, हा योग माझ्याकडनं आला किंवा मला पण कुठेतरी बरं वाटलं, कारण कसं होतं आपल्यामुळे योग आला सोन्याला. अनेक लोक म्हणजे सोन्याचं काय सांगताल बैलाबद्दल, किंवा आता इथं किती 3 तास डॉक्टरनं. नाही, असं डॉक्टरांनी 1 नंबर सेवा केली पाहिजे, म्हणजे बैल जो जाम होता का नाही तो पूर्ण चोळलाय. त्याच्या अगोदर बैल राजू पाटलांकडे पण होता, त्यांनी सेवा केल्यानंतर आता बैल आपल्याकडे आला नाही इथं, की येऊन तुम्हाला नाही का कॉन्टॅक्ट केलं मी काल, त्यांना आपल्याला जायचे बैल घेऊन तिकडं, त्यांनी 3-3.5 तास बैल चोळला, मग त्यांचे माना एवढे त्यांचे थोडक्यात उपकार आहे आपल्यावर. आपली फक्त इच्छा आहे की बैल आपला नाही का आता उतरता व्हायचा, आपलं फक्त आराम करावा बैलाने, व्यवस्थित बसा आपलं, त्याचं काय ते असं बसता त्याला कधी त्रास होतो, ते आपल्याला नाही बघवत नाही, म्हणजे शेटला पण ते वाईट वाटतं की एवढा बैलानं नाव केले आज अखंड महाराष्ट्रात जे शेटचं बाबा आणि सगळ्या सोन्या फॅनचं, त्यामुळं उठता बसता आपली काय म्हणाल, शेटचं म्हणणं काय. शेट म्हणले 100% घेऊन जावा, तुम्हाला जे काय त्याच्या उपचार त्यांचं कधीच काय नसते कुठल्याच गोष्टीला. आणि आता आपण फेरे पण चालू करणार आहे ना, एक 8-10 दिवसात आपण पहिला फेरे चालू करतो. बैल परत आता व्यायाम चालला, ज्याला सकाळी 3 किलोमीटर
संध्याकाळी 2 किलोमीटर असा 5 किलोमीटर व्यायाम चालायचा बैल, त्यामुळे फिटनेस मध्ये एकदम आलाय. म्हणजे आता बैलाला त्या फेर पण येणार आहे. डॉक्टर आता किती दिवसात म्हणजे फरक पडेल पण बैल म्हणजे कसं साधारण एक 2-2-2.5 महिन्यात ओके होऊन जातो, कारण लवकर पण केला असता पण प्रॉब्लेम जास्त दिवसाचा आहे ना. जुनाट आजार असल्यामुळे आयुर्वेदिकचं थोडं लेट असते, पण ती मुळापासून दुखणं नष्ट करते, त्यामुळे 100% ओके होऊन जाते. आणि ह्यात म्हणजे उपकार आहेत, म्हणजे तुमच्या चॅनलनं मुलाखत घेतल्यामुळे अजून कितीही बैल म्हणजे किती तर बैलांना म्हणजे तुम्हाला त्यांचा आशीर्वाद लागणार आहे, कारण तुमच्यामुळे त्यांच्या वेदना थांबतात. आम्ही किती जरी इथे म्हणजे प्रयत्न करत असलो, चोळत असलो, तरी पण तुमच्या युट्यूबद्वारे किंवा युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षकांना माहिती कळते आपली, त्यामुळे इथपर्यंत पोहोचतात. तर तुमचाही खूप खूप धन्यवाद. वेळात वेळ काढून तुम्ही एवढ्या लांब आला, आमच्यासाठी सोन्यासाठी आला. तुमचंही खूप खूप धन्यवाद चॅनल. तर मित्रांनो बघा, सोन्या अजून एकदा डॉक्टर तुमचा नंबर सांगा, जेणेकरून कसं होतंय पहिली गोष्ट म्हणजे अनेक लोकांचं खरोखर तुम्हाला सांगतो डॉक्टर फोन येत होतं की कुणाला तिडी घुसाळली, कुणाचं काय होतं, म्हणजे कसं होतं माणसाला माहित नसतं कुणाकडे जावं. त्यासाठी तुमचा नंबर सांगा. तर माझा मोबाईल नंबर आहे 9766601468, मुक्काम पोस्ट चिकमहूद, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. म्हणजे 101 आजारा उपचार करतो आपण, जनावराला कुठलाही प्रॉब्लेम असू द्या, काय अडचण नाही. आता इकडं काय सोन्याची सेवा तुमच्या हातनं लाभलेली असते कंटिन्यू, अगदी गुलाल लावण्यापासून. नशीबच आमचं म्हणायला लागेल की बाबा एवढा मोठा बैल आमच्या दावणीला येतोय आणि त्याची सेवा करायचा संधी आम्हाला मिळते. ह्याच्यापेक्षा मोठं नशीब कुठलंच नाही आयुष्यात. आज माणसं जवळपास आयुष्य झिजली माणसांची, पण कोणाला म्हणजे मैदानात फोटो काढायचा म्हणला तरी त्याच्या भोवतानी 1000 तरी माणसं असतात. लाखो माणसं त्या कधीतरी माणसाला भेटण्याला. त्या बैलाला आपल्या हातनं गुलाल करायला भेटतोय, आपण त्याची सेवा करतोय, त्याला धुतोय आपण, म्हणजे हे पुण्यच हे करतो. बरं आता एक महत्वाची गोष्ट मित्रांनो, जे दावणीला असतो अक्षय जगदाळे यांच्या दावणीला असतो बैल, आणि बैलाला तुम्ही आता गोटा जर बघितला, गोटा आपण एका दिवशी दाखवूच, पण काय सोन्या आल्यापासून काय म्हणजे बदल काय झालाय? बदल म्हणजे एवढाच की भरपूर लोक येतात आपल्याकडे, म्हणजे कशासाठी बघाय नंदीचा बघा, आशीर्वाद घ्यायला. महत्वाचं काय की आपल्याकडून सेवा होती बैलाची एवढी जास्त. बरं, आता त्यांचं वडील आहे तिकडं डॉक्टरांचं. काय दादा आज तुमच्या दावण म्हणजे एक प्रकारे घरी सोन्या आला, काय सांगचाल कसं? तशी आमची गेल्या 4 पिढीपासून महादेवा सेवा चालू आहे, तुम्ही आल्यावर बघू शकताय. आम्हाला दुसरं याडच नाही, लोकांना व्यसन आहे, पण आम्हाला व्यसनच आहे नंदीच. आम्ही स्वतः बी आम्हाला जरा काय तर म्हणजे शर्यतीचा छंद कमी, खिलार ब्रिडिंगचं आम्ही 4-5 पिढ्यापासून काम चालू आहे. आणि आता ही 3री-4थी पिढी आमच्या मुलाची. जनावरला काही रात्री 12ला जर फोन आला, रात्री फोन घ्यायचा, कोणाची गायला वासरू आडू, काही कुठलाही प्रॉब्लेम जनावराला. आता हे सोन्या यायचं म्हणा, राजाने यायचं म्हणा, सगळी बैल नीट करायची, आपलं पूर्वजन्माचं पुण्य आहे. तेव्हा ही नंदी महादेवा सेवा घडते श्रावण महिन्यात. आणि सेवा करताना बाबा मला अमक्याचा फोन आला तर त्याचं मनापासून सेवा चालू असते पहिल्यापासून आपांची. कधी रात्री एखाद्याने विचारू दिवसाला जनावर आज झालं काय करू, ते फोनवर सांगणार. 24 तास ते त्यातच बिझी आहे. म्हणजे एक समाधान भेटतं माणसं म्हणते ती. समाधान आहे आमच्या पुऱ्या परिवाराला समाधान. आम्ही आज कुठंच गेलो नाही, पाहुण्याची लग्न असून गेलो नाही, कारण सगळ्या घरच्या मंडळी त्याची सोन्याची पूजा करायला भेटली. श्रावणात नंदी आपल्या घरी आलाय, त्याची सेवा बी घडली. आपण मंदिरात जाऊन सेवा घडते का? नाही, आम्हाला भरपूर समाधान. आतापर्यंत जेवढी जनावर नीट केली असंही सोन्या आमच्या घरी येईल आम्हाला कधीच वाटलं नाही, आणि त्याची आम्ही सेवा मनापासून केली, आमच्या पुऱ्या परिवाराने केली. महत्वाची गोष्ट. आणि आमचं वैशिष्ट्य आहे येणाऱ्या माणसाची आणि जनावरांची सेवा घडल्याशिवाय आम्ही त्यांना पाठवतच नाही. त्यातच सगळं आहे. पैसा काय आज आहे उद्या नाही, पैसा येतो जातो, पैशाला किंमत नाही, पण ही माणसं रोज येते आपल्या घरी. यांच्या आणि नंदी सेवा घडणं आणि इतर पिढ्यानपिढ्या सेवा घडत जावं एवढीच आमची इच्छा आहे. आणि आमच्या हातनं घडणार, पैशाची अपेक्षा नाही, फक्त बैल नीट करायची अपेक्षेनं आमच्या वडिलापासून चालू आहे. मित्रांनो, बिदालकरांना सोन्या आला आणि बिदालकरांना सर्व बिदालकरांना नाद लागला एक प्रकारे. आणि बाबा आहेत, बाबा सोन्या आज तुमच्या गावात आहे, काय बैलाचं म्हणजे एक ओळख निर्माण होते गावाची, काय सांगता? सोन्या पहिला माझा जीव आहे. त्याच्यानंतर आम्हाला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा आम्ही गोट्यावर असतो, आणि सगळ्यांना नाद हा सोन्यामुळे लागलाय गावाला. सोन्या ह्या बिदालकरांचा, दैवडेकरांचा हा जीव आहे. त्याच्यामुळे सोन्याचं प्रेम हे अजून वाढतच राहणार आहे. आणि सोन्या तर आता 2 महिन्यात बराच होतो.